नमस्कार, मी डॉक्टर सुमेधा भोसले. मुद्द्याची गोष्ट या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये आपण डॉक्टर संजय गुप्ते यांच्याकडून वंध्यत्व आणि पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम PCOS किंवा PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज या दोन्हीबद्दल माहिती घेतलेली आहे. या एपिसोडमध्ये आपण जिनॉमिक्स हा जो नवीन संशोधन आहे त्याचा आपल्या आरोग्यावरती कसा परिणाम होतो आणि त्यामध्ये कसे क्रांतिकारक बदल होणार आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. पण त्यापूर्वी डॉक्टर मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करते की PCOS ची पुन्हा एकदा ठळक काही गोष्टी आहेत त्या आपण रिपीट करूयात आणि लोकांना पुन्हा एकदा ब्रशअप होतील सगळ्या गोष्टी. आपण काय म्हटलं की PCOS ही गोष्ट अशी की ओव्हरीमध्ये म्हणजे बीजांड कोशामध्ये छोटी छोटी जी सिस्ट निर्माण होतात त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणतो. त्याच्यामध्ये काय होत असतं की जे योग्य प्रमाणे ही बीजांड तयार होण्याची प्रक्रिया असते ती नीट घडत नसते आणि म्हणून ही सिस्ट तयार होतात. तर ही सिस्ट म्हणजे ही जी एकूण PCOSची प्रक्रिया आहे याच्यामध्ये वंध्यत्व येण्याची शक्यता असते आणि म्हणून त्याला महत्त्व जास्त असतं. पण आपण हेही सांगितलं की हे सगळं जे असतं ते शरीरात होणाऱ्या जास्त इन्शुलिनच्या वापरामुळे मेनली असतं आणि त्याच्यामुळे जर आपण प्रॉपर डाएट आणि एक्झरसाइज मेंटेन केला तर एकतर इन्शुलिनचं प्रमाण कमी राहतं आणि इन्शुलिनच्या प्रमाणामुळे जे फिमेल हार्मोनपासून मेल हार्मोन निर्माण होत असतात तर ते तयार होण्याचं प्रमाणही कमी राहतं. त्याच्यामुळे पिंपल्स किंवा अनवॉन्टेड हेअर येणं या गोष्टी पण घडणार नाही. पिरियडसुद्धा रेग्युलर होतील आणि याची मूळ ट्रीटमेंट ही डाएट आणि एक्झरसाइज आहे आणि त्याच्यामुळे आपण हे PCOS बरं करू शकतो याची सगळ्यांना खात्री असेल. PCOS हा बरा होणारा आजार आहे. 35% मुलींमध्ये हे प्रमाण आता आढळायला लागलेलं आहे. म्हणजे 3 मधल्या एका मुलीला PCOS असू शकतो म्हणजे आहे हे आता लक्षात आलेलं आहे आणि त्याची योग्य वयात आपल्याला दखल घ्यायची आहे. आणि अशी काही आजार लक्षणं दिसली की पिरियड्समध्ये अनियमितता आहे म्हणजे पिरियड सुरू होऊन मासिक पाळी सुरू होऊन 1 वर्ष झाले तरी सुद्धा त्याच्यामध्ये अनियमितता असेल तर आपल्याला गायनेकोलॉजिस्टना भेटायचं आहे. त्याच्यावरती ते योग्य उपचार देतील. फक्त वेट लॉस ही त्याची ट्रीटमेंट नाही. वेट लॉस जरी ट्रीटमेंट असेल तरी ट्रीटमेंटचा भाग असेल तरी हॉर्मोन्समुळे वजन वाढते. त्यामुळे हॉर्मोन्समधली नियमितता करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं हे गरजेचं आहे. ते देतील ती 21 दिवसाची जरी औषधं असतील तरी त्याच्यावरती विश्वास ठेवून ती औषधं व्यवस्थित घेणं महत्त्वाचं आहे. मला विचारायचं होतं की या आजारावर जिनॉमिक्स या सायन्सचा उपचार होऊ शकतात का आणि त्याच्या आधी जिनॉमिक्स म्हणजे काय हे आपण लोकांना समजावून. तर जिनॉमिक्स म्हणजे काय तर जेनेटिक्स म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये 300 ट्रिलियन जशा पेशी आहेत. प्रत्येक आपली वेगवेगळी पेशी आहे. त्या प्रत्येक पेशीमध्ये आपला एक DNA असतो. त्या पेशीच्या जे केंद्र असतं त्या केंद्रामध्ये DNA असतो आणि त्याच्यामध्ये 23 गुणसूत्रांच्या जोड्या असतात आणि जवळजवळ 20 ते 25 हजार छोटे जीन्स असतात. आणि आपण आपल्या शरीरात जे काही घडत असतं की आपलं जे काही शरीर असतं ते या जीन्समुळेच कार्य करत असतं. म्हणजे जीन्स हा एक प्रकारचा आपला रोडमॅप असतो म्हटलं तरी चालेल की आपल्या प्रत्येकाच्या स्वतःमध्ये असतो आणि त्याप्रमाणेच आपलं प्रत्येक पेशी त्याप्रमाणेच वागणार अशी असते. गमत म्हणजे प्रत्येकाचा हे जे जीन जे असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की जेनेटिक स्टडी करून आपल्याला त्या व्यक्तीची बरोबर ओळख सुद्धा पटवता येते. आताच आपण पाहिलं की आता दुर्दैवाने जो ब्लास्ट झाला होता ते अशा किंवा एअर इंडियाचा अपघात झाला जिथे सगळी जी शरीरं जळून गेलेली असतात तर मग ओळखता येत नाही चेहरा म्हणून मग ते DNA टेस्ट करतात कारण प्रत्येकाचा DNA वेगळा असतो. पण जरी तो वेगळा असला तरी गंमत म्हणजे आपण जर सगळे जगातली व्यक्ती घेतल्या माणसं घेतल्या तर त्याच्यातले 99.99 हे सगळ्यांचे जीन्स सेम आहेत. अरे बापरे, 0.1% प्रत्येकामध्ये वेगळे 0.01 0.1
हा. तर त्या 0.1% वेगळेपणामुळे आपण सगळे वेगळे दिसतो, आपले सगळं शरीर वेगळं दिसतो, नाही तर सगळे सेमच दिसले असते, पण ते फक्त 0.1 आहे. काय अद्भुत शास्त्र आहे. हो, म्हणजे आपण जर कम्पेअर केलं तर आपल्यामध्ये आणि चिंपॅन्झी जर आपण बघितले हा. तर त्याच्यामध्ये सुद्धा 98% जीन्स सेमच असतात. बरं झालं 2% वेगळे. आपण सगळे चिंपॅन्झी हो. असतो. इव्हन मांजरामध्ये आणि आपल्यामध्ये 60% सापे असतात. बरं. असं तर ही अशी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे सगळे हे मुळात जीन्स असतात आणि त्याप्रमाणे आपल्या पेशी कार्य करत असतात आणि त्याच्यामुळे त्याला महत्व आहे. त्या जीनमध्ये जर एका जीनमध्ये जरी बदल झाला, त्याला मोनोजेनिक डिसऑर्डर्स म्हणतात, तरी शरीरामध्ये मोठे बदल दिसू शकतात. म्हणजे टू दॅट एक्सटेंट एखाद्या जीनमध्ये जर म्युटेशन निर्माण झालं तर कॅन्सर सारखे रोग सुद्धा त्यांनी होऊ शकतात. असे मोठे आता GJB2 नावाचा एक जीन आहे, जस्ट माहिती म्हणून सांगतो, तो जर बदलला असेल, परिवर्तन त्याचं झालं असेल, म्युटेशन झालं असेल, तर आपण जे बघतो की जन्मजात बहिरेपणा येतो, तो केवळ या 20-22 हजार जीन मधल्या एका जीनच्या बदलामुळे येतो. इतकं ते त्याला महत्व असतं. त्याच्यामुळे आपण जे बरेचसे दुर्दैवी हे बघतो, खूप दोष असलेली बाळं कधी कधी निर्माण होतात, तर खूप जेनेटिक चेंज, डाऊन सिंड्रोम मध्ये अख्खा क्रोमोझोम बदललेला असतो. एक ऍडिशनल क्रोमोझोम म्हणजे जे 23 क्रोमोझोमच्या पेअर्स आहेत, त्याच्यातल्या 21व्या क्रोमोझोमच्या 2 प्रतीच्या ऐवजी 3 प्रती असतात. ट्रायसोमी एवढासा दोष, पण त्या मुलाचं संपूर्ण आयुष्य किंवा 22,000 मधल्या एका व्यक्तीने नीट नाही काम केलं तर सगळं पर्सनॅलिटी बदलून जाते किंवा दुर्दैवामध्ये ती मुलं लँड होतात. पण मग ह्याच्यावरती उपचार करता तो असे काही दोष सापडले तर? करेक्ट. आता काय झाले की आता 2 गोष्टी आहेत की आता अगदी नवीन जी टेक्निक्स आहेत त्याला जीन एडिटिंग टेक्निक्स म्हणतात. म्हणजे आता नुकतंच मी जो आता जन्मजात बहिरेपणाचा उल्लेख केला, तर ते जीन एडिट करून हा घालवण्याचा प्रयोग नुकताच युनायटेड किंगडममध्ये झालेला आहे, इंग्लंडमध्ये झालेला आहे. आणि असं हे जीन एडिटिंग आता हळूहळू पुढे येणार आहे. पण त्याला दुसरं महत्वाचं, आणि मग जेनेटिक्स आणि जिनॉमिक्स मध्ये फरक काय, तर जिनॉमिक्स आपल्याला काय सांगतं की ठीक आहे तुमची जीन्स आहेत, पण ती कशी व्यक्त व्हायची याला इतर कारणं असतात. आणि ती व्यक्त होणं त्याचं म्हणजे जीन एक्सप्रेशन म्हणतो आपण ते, तर ते आपण बदलू शकतो. आणि ते कशाने आपण बदलू शकतो, तर मग ते पुन्हा आहार, पुन्हा एक्सरसाइज, लाईफस्टाईल, या सगळ्यांनी आपण ही जीन्स व्यक्त होण्याची प्रक्रिया बदलू शकतो. आणि म्हणून म्हणजे आपल्या जीन मध्ये म्हणजे आता आपण असेच असणार असं म्हणायचं कारण नाही, आपण त्याच्यावर बदल घडवून आणू शकतो. एवढा क्रांतिकारक बदल आहे हा तो. एवढीशी ती पेशी, त्या एवढ्याशा पेशीचं आणखीन छोटस ते केंद्र, त्याच्यामध्ये 22,000 हे जीन्स, आणि त्याच्यावरची पुन्हा ही सांकेतिक भाषा की त्याच्यामुळे काहीतरी बदल होत आहेत आणि ती बदलता येते. एवढं मोठं संशोधन झालेलं आहे, आधुनिक संशोधन. त्यामुळे मग कॅन्सर वगैरे आधी आपल्याला डिटेक्ट करता येईल. आता याच्यामुळे कॅन्सर डिटेक्ट करण्याचं प्रमाण खूप सोपं व्हायला चाललंय. आता आपण बघतो की फॉर एक्झाम्पल ब्रेस्टचा कॅन्सर असतो, त्याच्यामध्ये ब्राका जीन्स म्हणून असतात. ती जी ब्राका जीन्स जर बदललेली असली तर मग त्या स्त्रीला ब्रेस्टचा किंवा ओव्हरीचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपल्याला उदाहरण कदाचित ऐकून माहिती असेल की फेमस जी ऍक्ट्रेस आहे हॉलिवूडची, अंजेलिना जोली नावाची, तर तिच्यामध्ये काय आढळलं होतं, तिने बघितलं की तिच्या आईला, तिच्या मावशीला ब्रेस्टचे आणि ओव्हरीचे कॅन्सर होते. आणि म्हणून मग तिने स्वतःच्या टेस्ट करून घेतल्या आणि त्या स्वतःच्या टेस्ट करून असं आढळलं की तिला 86% चान्स होता की तिला कॅन्सर डेव्हलप होईल. त्याच्यामुळे तिने ब्रेस्ट काढून रिकन्स्ट्रक्ट करून घेतल्या आणि ओव्हरी सुद्धा काढून घेतल्या. ड्रास्टिक स्टेप झाली, पण म्हणजे इथपर्यंत आता प्रेडिक्शन करता येतं किंवा आणि मग तो टाळता येतं. त्याच्यामुळे पीसीओएस मध्ये सुद्धा हे करतात. पीसीओएस मध्ये सुद्धा जीन्स इन्व्हॉल्ड असतात. तर त्याच्यामुळे एक तर आपण म्हटलंच की इन्शुलिन रेझिस्टन्स, म्हणजे आई वडिलांना डायबिटीस आहे म्हणून ते मुलीकडे आलेलं असतं.
ते जीन्समधून पण आलेलं असतं. पण असे इतर जे पॉलिसिस्टिक ओव्हरीचं एक कारण असतं चुकीचं डाएटमुळे इन्फ्लमेशन वाढलेलं असतं. तर ते त्याचे जीन्स वेगळे असतात, हार्मोन्सचे जीन्स वेगळे असतात. त्याच्यामुळे पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये अनेक जीन्स इन्व्हॉल्ड असतात. तेव्हा तिथे एक जीन नसतो की जो आपण बदलू शकतो असं. पण मी म्हटलं असं जीन एक्सप्रेशन बदलू शकतो. त्याच्यामुळे आपण तो डाएट आणि एक्सरसाइजनी ठीक करू शकतो. बरोबर, खूप महत्वाची माहिती आहे. हो, जेनेटिक्स आहे. आणि जेनेटिक्स इतक्या मोठ्या प्रमाणावर आता आपण म्हटलं ना की आपण डाएट बद्दल बोलतोय, तुम्ही तर त्यातल्या तज्ञ आहातच. पण आता काय लक्षात आलं, आता महाराष्ट्रातल्या लोकांना सांगायचं म्हणजे काही लोक दीक्षित डाएट फॉलो करतात वेट कमी 50 प्रकारचे फॅट डाएट, नुसतीच प्रोटीन्स खा, नुसतीच फॅट्स खा आणि फक्त 2 वेळा खा असं दीक्षित म्हणतात. आणि त्याच्या एक्झॅक्टली विरुद्ध दिवेकर डाएट आहे की त्यांना 2-2 तासांनी खा. आता काही लोकांना या डाएटनी फायदा होतो, काही लोकांना त्या दुसऱ्या डाएटनी फायदा होतो. आणि लोक म्हणतात आम्ही हे केलं आणि आम्हाला फायदा झाला. हे कशावर अवलंबून असतं, ते मुळात त्यांच्या जीन्सवर अवलंबून असतं. तिकडे येणारच होते की वेट लॉस करताना कुठल्या पद्धतीचा डाएट घेता यावा हे ठरवू शकतो आपण जिनॉमिक्सनी. अगदी. म्हणजे आता खरं म्हणजे सर्व डायटिशियन्सनी, न्यूट्रिशनिस्टनी आणि बरेच न्यूट्रिशनिस्ट करायला लागले ते की ते आधी त्या पेशंटची जिनॉमिक टेस्ट करतात. त्याच्यामध्ये आपल्याला कुठली जीन्स त्यांची वेगळी आहे ते कळतं आणि त्याच्याप्रमाणे मग त्यांना जर डाएट दिलं तर ते त्यांना जास्त लागू पडतं. हे किती शास्त्रशुद्ध आहे की सगळी डाएट्स ट्राय करायची, स्वतःची उपासमार करायची, स्वतःवर अन्याय करायचा. त्यापेक्षा आपण कुठलं डाएट करायचं हे आपल्या जीन्स मध्ये लिहिलेलं आहे आणि ते वाचण्याचं शास्त्र म्हणजे जिनॉमिक्स आहे. आणि त्याच्या टेस्ट अवेलेबल असतात. कुठे आहेत ह्या अवेलेबल? आपल्याकडे ग्रीन अरे लॅबोरेटरी म्हणून आहे, तर तिकडे ती टेस्ट कोथरूड मध्ये हॅपी कॉलनी. बरं. कुठली लॅबोरेटरी? कोथरूड ग्रीन अरे लॅबोरेटरी. ग्रीन अरे लॅबोरेटरी कोथरूड किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये पण आहे. मग हे जास्ती सोपं शोधायला. भांडारकर रोड वरती गुप्त हॉस्पिटल म्हटलं की अगदी तुम्हाला लगेच सापडेल. माझ्या स्टेटस हेल्थ क्लबच्या पुढच्या चौकातच आहे. आणि मग ती टेस्ट कशी करतात? नाही, ती तर अगदी सोपी. ती आपल्या लाळेतून करता येते. बरं. ती आपण थोडीशी तुकी गोळा करून एका कंटेनर मध्ये तेवढा ब्लड काढायची सुद्धा जरूर नसते. बरं, म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह आहे. कम्प्लिटली नॉन इन्व्हेसिव्ह टेस्ट आहे. कुठल्याही प्रकारची प्रिक नाही, कुठल्याही प्रकारचं रक्त काढता येत नाही. फक्त आपल्या लाळेतून त्या जीन्सचं वर्तन समजतं आपल्याला. इतकी इंटरेस्टिंग जीन्स आहेत आपल्या याच्यामध्ये, म्हणजे की काही जीन्स आहेत त्याला स्नॅकिंग जीन्स म्हणतात. त्या स्नॅकिंग जीन्स मध्ये काय की कित्येकांना सवय असते ना, अगदी भरपूर जेवण झालेलं असलं तरी काहीतरी आवडता पदार्थ एक छोटा बटाटे वडा दिसतोय किंवा भज दिसतोय तर नाही हे खावंच असं पोट भरल्यावर सुद्धा वाटतं नुसतं ते बघितल्यावर. दॅट इज कॉल्ड एज स्नॅकिंग. तर स्नॅकिंग जीन असतं की पोट भरलेलं असलं तरी काहीतरी चांगलं दिसलं की खावंसं वाटतं. नंतर आपण पूर्वी म्हणायचो की याला स्वीट टूथ आहे की नाही, त्यांना गोड लागतंच. तर त्याचं ऍक्च्युली जीन असतं आणि त्या जीन मधल्या बदलांमुळे त्यांना ते भावना होत असते. पण मग असं वाटत असेल आणि तुम्ही टेस्ट केलीत आणि तसा तो जीन सापडला तर तुम्ही बदलतात तो? नाही, आता तिथे गंमत आहे की आता तुम्ही 2 प्रकारे विचार करू शकता की अरे आता काय माझ्या जीन्स मध्येच आहे मग मी आता खाणारच, कारण माझा कंट्रोलच नाहीये. तर तसं पण उलटाही विचार करू शकता ना, नाही माझ्या हे जीन्स मध्ये तर ते मला ओव्हरकम करायला पाहिजे, त्याच्यावर मी कंट्रोल मिळवला पाहिजे, म्हणून माझ्या आता मनात आले खायचं पण त्या माझ्या जीन्समुळे आहे पण मी नाही खाणार. म्हणजे कुठले पदार्थ खाऊ नयेत हे आपल्याला त्या जिनॉमिक्सच्या टेस्ट मधून कळतं. म्हणजे त्या पदार्थांपासून लांब राहता येईल आपल्याला. म्हणजे आपल्याला माहित असेच ग्लुकोज कन्वर्ट करण्याचे जीन्स आहेत, ओबेसिटी जीन्स आहेत. FTO नावाचा फेमस जीन आहे की तो जीन त्याच्यात ते म्युटेशन असेल तर तुम्ही थोडं खाल्लं तरी वजन वाढण्याची शक्यता खूप असते. त्याच्यामुळे आपण काही लोक बघतो की ते खूप व्यवस्थित खात असतात पण अजिबात वजन वाढत नाही. आणि काही मात्र पेशंट सांगतात मला डॉक्टर मी प्रॅक्टिकली हवा खाऊन राहिली तरी माझं वजन वाढतं. मला आता उलगडा होतो की माझ्याकडे 2 जावा येत होत्या
आणि तेच डाएट मी दोघींना दिलेलं होतं, कारण घरची फूड इंटेक सेम होतं. पण एकीचा रिस्पॉन्स खूप छान होता आणि दुसऱ्या मुलीचं जरा स्लो होत होतं, कारण तिचे जिनोम्स वेगळे आणि हिचे वेगळे असणार. पण मग त्यांनी फक्त कुठले पदार्थ चालतात हे कळतं की आपण काही त्याच्यामध्ये बदल करू शकतो. कुठले आता फॉर एक्झाम्पल आपण साधी कॉफी घेतली, कॅफिन आपल्या बॉडीमध्ये कसं वापरलं जाईल याचा एक CIP1 नावाचा जीन आहे. तो तुमचा जीन कसा वर्क करतो याच्यावर, म्हणजे काही जणांना कॉफी प्यायल्यावर छान वाटतं, बरं वाटतं, उत्साहित वाटतं आणि ते त्यांच्यात जे CYP1चं म्युटेशन असतं ते चांगलं म्युटेशन असतं. जर तेच म्युटेशन वेगळं असेल तर कॉफी प्यायल्यावर हेडेक होणार, ब्लड प्रेशर वाढणार, फार कॉफी प्यायली तर इव्हन हार्ट अटॅक येणार. म्हणजे कॉफी ते सुद्धा, म्हणजे जर तुम्हाला असं काही वेगळं होत असेल कॉफी प्यायल्यावर तर तुमचा तो जीन वेगळा आहे, तुम्ही कॉफी न प्यायलेली बरी, हे आपण लक्षात घ्यायला लागतं. सेम इज अबाउट अल्कोहोल. म्हणजे असे बरेचसे लोक मध्ये कॅन्सर वरती असाच एपिसोड घेतल्यानंतर मला अशा गंमतशीर कमेंट्स आल्या होत्या की माझ्या शेजारचे आहेत ते 70 वर्ष तंबाखू खातात, त्यांना काही झालेलं नाहीये. बरोबर. त्यामुळे हे जिनॉम्स वरती त्यांच्या अवलंबून आहे. कुठले पदार्थ खायचे की नाही. जेव्हा तुम्ही मग ते लाळेचं सॅम्पल घेता तेव्हा तुम्ही फक्त ओबेसिटीसाठी बघता का बाकी सगळ्या गोष्टी? ही किती युजफुल टेस्ट आहे. तुम्ही एक फक्त तुमच्या लाळेचं सॅम्पल दिलं तर तुम्हाला कुठले पदार्थ चालणार नाहीयेत हे आपल्याला कळणार आहे आणि मग तुमचं कॅन्सर पासून संरक्षण होऊ शकतं, PCOS पासून संरक्षण होऊ शकतं, लठ्ठपणाचा वेट लॉसच्या प्रोग्राम मध्ये काय खायला नाही पाहिजे हे आपल्याला त्याच्यामध्ये कळतं. म्हणजे मग ऑटोमॅटिकली PCOS आणि लठ्ठपणाचा घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे तुम्ही महत्वाचा उल्लेख केलाय, तुम्हाला परत द्यायचं आहे की तंबाखू माझ्या शेजारचे तर खूप वर्ष खात आहेत आणि त्यांना काही नाही झालेलं. कॅन्सर हा पेक्युलियर डिसीज असा आहे की त्याला 2 हिट थेअरी म्हणतात. 2 हिट म्हणजे काय की तुमच्यामध्ये ते जीन वेगळं असतं आणि ते जीन स्टिम्युलेट करायला तुम्ही समजा, म्हणजे तुमच्यामध्ये तंबाखूचं जीन वेगळं आहे आणि शिवाय तुम्ही तंबाखू खाल्ली तर ते जीन चे ऍक्शन बदलणार आणि म्हणून तुम्हाला कॅन्सर होणार. तुमच्यामध्ये तो मुळात ते जीन नसलं तर तुम्ही किती का तंबाखू खायना, तुम्हाला मुळात ते जीन नसल्यामुळे अजिबात काही होणार नाही. दॅट इज कॉल्ड एज 2 हिट. म्हणजे एक जेनेटिक बदल असतो, त्याला काहीतरी स्टिम्युलंट मिळतं आणि म्हणून ते तयार. एक आहे का दोन्ही आहे हे आपल्याला त्याच्यावर दोन्ही घडलं की कॅन्सर होणार. पण ते मुळात खरं तर ही टेस्ट प्रत्येकाने करून घेणं आवश्यक आहे. व्यायामाबद्दल कळतं का कुठला व्यायाम करायला पाहिजे? अगदी ते फार किती इंटरेस्टिंग आहे व्यायाम कुठला. म्हणजे व्यायामाबद्दल सुद्धा असं आहे की आता तुम्हाला मी सांगायलाच नको, वेगळ्या प्रकारचे मसल फायबर्स असतात. रेड मसल फायबर आणि व्हाईट मसल फायबर्स, नंतर फास्ट ट्विच फायबर्स, स्लो ट्विच फायबर्स. म्हणजे आता कसं असतं की एखाद्यानी मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचा का 100 मीटर मध्ये तो पहिला येऊ शकेल हे आपण त्याच्या जीनवरून ठरवू शकतो. आणि ह्या प्रकारच्या टेस्ट आता होतात. म्हणजे ऑस्ट्रेलिया वगैरे सारख्या देशांनी खूप पूर्वी, चायनामध्ये मी नेहमी उदाहरण देते की बाहेरच्या देशामध्ये टेस्ट करून ठरवतात की त्यांनी कुठल्या याच्यामध्ये पार्टिसिपेट. पण मला वाटतं त्यावेळी काहीतरी ते मसल्सचा तुकडा घेऊन किंवा आता गरज नाही. पूर्वी ती टेस्ट होती, बायोप्सी घ्यावी लागेल. बायोप्सी कारण म्हणजे जेव्हा मी अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनला गेले तेव्हा माझ्या अभ्यासक्रमामध्ये ती टेस्ट लिहिलेली होती की बॉडी बिल्डिंगचे रिझल्ट चांगले येण्यासाठी व्हाईट मसल फायबर्स चांगले असायला हवेत. पण आता तसं जेनेटिक टेस्ट नाही करत, ती पण पुन्हा लाळेतूनच. म्हणजे एका टेस्ट मधून किती गोष्टी कळतात आपल्याला, करता येते. आणि म्हणून आता फॉर एक्झाम्पल आपण सगळ्यांना युसेन बोल्ट माहिती आहे, जो जगात 100 मीटरचा वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आहे. 100 मीटर अजून त्याचं रेकॉर्ड कोणी ब्रेक करू शकलं नाही. आता झाली 10-15 वर्ष झाली तरी त्याला, कारण त्याच्यामध्ये एक ACTN-R3 नावाचं जीन आहे. ते फार रेअर असतं, ते बाकीच्या कोणाच्यात नाहीये.
त्याच्यामुळे तो इतक्या फास्ट पळू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे तसं. पण मग दुसऱ्यांचे आपण बदलू शकतो? बदलू शकत नाही. नाही, बदलू शकत नाही. ही इज गिफ्टेड विथ दॅट जीन. That's right, he's gifted. त्याची स्किल्स आणि प्रॅक्टिस आहेच, प्लस त्याला जेनेटिक ही आशीर्वाद मिळालेला आहे. अगदी. अजून काय सांगता येईल या हो, genomics बद्दल? नंतर कुठल्या वेळेला एक्झरसाइज करावा, म्हणजे कुठला एक्झरसाइज बरं. करावा हे तुम्हाला जीन्स वरून ठरवायला पाहिजे की मला कुठला एक्झरसाइज लागू पडेल, हे पण जीन्स ठरवतात. आपल्या शरीरात क्लॉक जीन म्हणून असतात आणि त्या क्लॉक जीनच्या म्युटेशनवर हे ठरतं की तुम्ही तो सकाळी एक्झरसाइज केलात तर तुम्हाला फायदा होईल का दुपारी का संध्याकाळी, हे पण किती महत्वाचं आहे. अमेझिंग आहे आणि मला खूप असं Yes. हा एक तर आरोग्यशास्त्रात झालेली ही क्रांती आहे क्रांती आहे. की एक तुमच्या लाळेच्या सॅम्पल मधून तुम्हाला कर्करोग होऊ शकतो का, तुम्हाला PCOS होऊ शकतो का, लठ्ठपणा असेल तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे, तुम्ही व्यायाम करताना कुठल्या वेळेला करायचा आहे, तुम्हाला जर कुठे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर कुठल्या पद्धतीच्या खेळाला तुमचे शरीराचे जीन्स अनुकूल आहेत, या सगळ्या आपल्याला टेस्ट मधून कळतात. मग या टेस्टला खर्च किती येतो? आणि तरी पूर्वी खूप असायचा, हा. आता कमी झालाय, आता साधारण 14-15 हजारापर्यंत 15,000 पर्यंत खर्च पण येतो. आयुष्यात एकदाच करायची असते. हो. आपण बाकीच्या टेस्ट कितीतरी वेळा करत हो ना. नाही, वेट लॉस वरतीच आयुष्यभर वेट लॉस इंडस्ट्री केवढी फ्लरिश आहे. प्रत्येक जण आपली थिअरी सांगतो आणि क्वॅक प्रॅक्टिस चालू आहे, त्याच्यामध्ये लोकांच्यावर दुष्परिणाम होतात. त्याच्या ऐवजी जर आधी हे सगळं प्लॅनिंग केलं तर एवढा खर्चही वाचेल आणि मुख्य म्हणजे शरीराची होणारी आणि आता हेळसांडही वाचेल. सध्याचं आपण जे म्हणतो ना की कित्येक वेळा, आणि हे खूप दुर्दैवी आहे की यंग लोक असतात अगदी 35-40 मधले, व्यायाम करत असतात, अगदी काही फिटनेस फ्रीक्स म्हणतो आपण तसे असतात, आणि अचानक आपण म्हणतो अरे तो काल एकदम सगळं चांगला होता, सिंहगड वगैरे चढायचा आणि एकदम अचानक हार्ट अटॅकने गेला. हो. तर याच्यात सुद्धा जेनेटिक पॅनल्स म्हणतात, म्हणजे काही जेनेटिक टेस्ट ज्याला कार्डियक पॅनल म्हणतात, तर ही जर टेस्ट केली तर त्याच्यामधून आपल्याला हे कळू शकतं की हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे, कारण विशेषतः यंग एज मध्ये हार्ट Cardiac arrest अटॅक होण्याची होण्याची शक्यता आहे का. त्याच्यामुळे असल्या कुठल्या गोष्टी करायच्या आधी, म्हणजे आता मॅरेथॉन वगैरे अशा ह्या टेस्ट केल्या तर निदान ते एक मॅरेथॉन करायला जायचं. आणि हो, नेहमी आपण जीव बघतोच की जायचा. मॅरेथॉन मधला एक कोणतरी बळी जातोच दरवेळी, किंवा त्या गरबा करताना एखाद्या कोणाला तरी मध्ये चक्कर येते की इतके सगळेजण त्याच वातावरणात करत असताना. तर ह्या टेस्ट जिनॉमिक्स खूप महत्वाचं आहे. डॉक्टरांनी खूप छान पुस्तक लिहिले, मी मुद्दा मांडले दाखवण्यासाठी. मागच्या महिन्यातच त्याचं प्रकाशन झालेलं आहे. हे Amazon वरती उपलब्ध आहे. Amazon वरती उपलब्ध आहे, सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. आणि मुख्य आता आपण जी माहिती घेतली की कितीतरी सभी नाही म्हणता येणार, पण कितीतरी महत्वाच्या आजारांचं निदान फक्त एका लाळेच्या सॅम्पल मधून 15,000 रुपये दिल्यावरती होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं, वेट लॉस करताना कुठला व्यायाम करावा आणि काय आहार घेऊ नये याचं सुद्धा ज्ञान. कुठल्या वेळी करावा, वेळ ही त्याच्यामध्ये ठरलेली आहे. म्हणजे एखाद्याला वाईट वाटत असतं की मी एवढा व्यायाम करतोय तरी वजन का कमी होत नाही, त्याच्यापासून मुक्ती मिळू शकते. मसल गेन आणि हे काही हो. अगदी खूप वेट उचलून सुद्धा काही होत नसतं, त्याला ही कारण आहेत सगळी. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हे खरं तर विज्ञान आरोग्य क्षेत्रात ही झालेली क्रांती म्हणायला हवी. आणि आता इतकं म्हणून हे आता पर्सनलाइज ऍडवाइस, प्रिसिजन ऍडवाइस आणि पर्सनलाइज, की त्या व्यक्तीला लागू पडेल असं डाएट, त्या व्यक्तीला लागू पडेल असा व्यायाम, हे आता आपण देऊ शकतो. म्हणजे सगळ्यांना सेम वन साईज फिट्स ऑल असं आता नसायला पाहिजे. आपण त्याचं जरा खोलात शिरून म्हणजे माझा जो अभ्यासक्रम आहे याच्यावरती, मी एक लठ्ठपणाविषयी आता कोर्सही इथे लॉन्च करते की स्वतःचं वजन कमी करू शकाल तुम्ही हा कोर्स केल्यानंतर, किंवा तुम्ही तुमच्या घरातल्यांचा करू शकाल, किंवा जर तुम्हाला प्रोफेशन सुरू करायचं असेल तर सर्टिफिकेट कोर्स करू शकाल. त्यामध्ये नक्की आपण हे जिनॉमिक्सचं घालूया, कारण हा खूप महत्वाची गाईडलाईन आहे. तुमच्या हाताला धरून अगदी योग्य रस्त्यावर चालवणारे हे गाईडलाईन्स. अजून जिनॉमिक्स बद्दल काय सांगण्यासारखं? आता हे जर असं प्रगत होत गेलं ना जिनॉमिक्स, तर आता म्हणजे त्याच्यात काय काय गोष्टी दिसू शकणार आहेत सांगतो, की रिस्क टेकिंग ॲबिलिटी, नंतर लिडरशिप क्वालिटी, हे पण हळूहळू आपल्याला सांगता येईल. म्हणजे पुढे काय होणार आहे आता पुढच्या पिढीला, की ते
कुठेही कॉलेजमध्ये वगैरे जायला लागले त्यांची आधी टेस्ट करून सांगतील की अरे बाबा तू इंजिनिअरिंगला जाऊ नको, जमणार नाही तू. हे किती महत्त्वाचं आहे. किंवा जॉब घ्यायला गेले की आधी कारण काही दिवसांनी असं होणार आहे, आता अमेरिकेत वगैरे सुरू केले की प्रत्येक बेबीचं जन्मानंतर हे पूर्ण जेनॉमिक टेस्टिंग केलं जातं आणि ते स्टोअर करून ठेवलं जातं. जसं आपण पेन ड्राईव्हवर त्याचं ते स्टोअर्ड असतं, तेच बघणार. तुमचे इंटरव्ह्यू घ्यायची गरजच नाही कोणाला जॉबला, की तुमची लिडरशिप काय जॉब आहे, ते लिडरशिप क्वालिटी आहे का, मग ठीक आहे, मग तुम्हाला मी घेतो. नाही आहे का नाही. तुम्ही कारच्या लायसन्ससाठी गेलात ते तिकडे चेक करतील, हे तुमचं रिस्क टेकिंग जीन्स फारच आहेत, तुम्ही गाडी नीट चालवणार नाही तर तुम्हाला लायसन्स मिळणार नाही. पायलट होऊ नका तुम्ही. अशी पण वेळ येईल पुढे. हा क्रांतिकारी आहे, मी पुन्हा पुन्हा म्हणेन. यांनी नावच खूप दिलेलं आहे की मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा. खूपच नाव छान आहे याचं. पुस्तकही मी वाचलंय आणि त्यामुळे आपल्याला शरीराच्या पेशीच्या छोट्याशा पेशीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी घडून येतात. हे तर आपण डॉक्टरांचं अभिनंदन आणि मोठे असले आपल्यापेक्षा तरी कौतुक करायला हवं याविषयी. अजून काही तुम्हाला प्रेक्षकांना निरोप द्यायचा आहे? नाही, की एवढंच की शेवटी काय असतं की आपली लाईफस्टाईल आपण सुधारायची असते आणि आपणच डाएट आणि आपली प्रकृती आपण मेंटेन करू शकतो. आणि एवढंच नाही तर आता कशी वेळ आलेली की आपण जसं वय वाढत असतं तसं हेल्दी कसं राहणार, तो एक वेगळा एपिसोड होऊ शकेल की एजिंग ग्रेसफुली आणि हाऊ टू अवॉइड, म्हणजे जे वार्धक्य येतं ते लांबवता येईल का, याच्यावर पण खूप जेनेटिक संशोधन. आयुष्यमान वाढलंय पण वाढलेली वर्ष ती 60 नंतरची आहेत, तरुणपणातली वाढलेली नाही. त्यामुळे हा खूप महत्वाचा विषय. मग तिथे जिनॉमिक्सचा काय रोल आहे? त्याच्यावर कळतं ना की तुम्ही काय करायला, जीन एक्सप्रेशन कशी बदलायला पाहिजे. एक तर तुम्ही तुमचं वार्धक्य थोडं पुढे ढकलू शकाल, लाईफस्टाईल सुधारून. आणि काही आता तर नवीन काही म्हणजे ज्याला आपण औषधं म्हणणार नाही पण काही न्यूट्रास्युटिकल म्हणतो आपण, तशी यायला लागली ती वापरून, म्हणजे आहारात त्या गोष्टींचा वापर करून वगैरे. त्याच्यावर खूप परवा आपण ऐकलं ना की झी आणि प्युटिन काय बोलत होते, तर ते अमरत्व मिळवता येईल का, याच्यावर त्यांची गोष्टी पुढे मागे होणार. अमरत्वाकडे जाणार वाटचाल चालू आहे. खूपच इंटरेस्टिंग आणि अगदी नवीन माहिती आज आपल्याला समजलेली आहे. आणि आपण डॉक्टरांचे खरोखर खूप आभार मानूयात. या नवीन दालनाचं आपल्याला एक ओपन करून दिलेलं आहे. पण नुसते आभार मानून इथे चालणार नाही, आपण ती टेस्टही करायला हवी. आणि मुख्य म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवी. आणि त्याच्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद डॉक्टर, तुम्हाला धन्यवाद.